विक्रांत, माझ्या आयुष्यातल्या जवळजवळ सगळ्या गोष्टी मी तुझ्याबरोबर शेअर केल्या आहेत विक्रांत, पण जवळ जवळ सगळ्या गोष्टी. ओ अच्छा, म्हणजे अशा काही गोष्टी आहेत ज्या तू माझ्यापासून. हो. कोणत्या? आमच्या लग्नाच्या. मला हा कॉल घ्यावा लागेल. गो अहेड. गिव मी अ मोमेंट. या. हा बनसोडे बोल. रिपोर्ट आलाय? फॅन्टॅस्टिक. मी येतोय ताबडतोब. आय एम सो सॉरी विराज. मला आय कॅन अंडरस्टँड विक्रांत. आपण पुन्हा कधीतरी बोलू. शुअर. इनफॅक्ट मी रात्रीच फोन करतो तुला. ओके, आत्ता पळू. जपून जा. यू टेक केअर. दिवसेंदिवस हे कठीण होत चाललंय बाळ. पूनमची खात्री कशी पटवायची? सुलेखाचं खरं रूप तिच्यासमोर कसं आणायचं? दुर्दैवानं दाखवता येण्यासारखा कुठलाही पुरावा नाही आपल्या हातात. आणि परिस्थिती अशी आहे की पूनमचा सुलेखावरच जास्त विश्वास बसणार. मला एक सांगा मामा, सुलेखा हे जे काही करते ती म्हणजे तिने तुम्हाला जे काही केलं, म्हणजे तुमच्याकडनं जे काही करवून घेतलं असं आपण म्हणतो, काय म्हणता येईल त्याला, सॉर्ट ऑफ हिप्नॉटिझम. हे जे काही आहे ती ते कसं करते? म्हणजे ती कुठे हे प्रकार काही शिकली आहे वगैरे का? माझ्या गळ्याभोवतीचा फास आवळत चाललाय आता. मामाचा फोन आला होता. अजूनही शांत बसवत नाहीये तिला. उगीच मला डिवचायचा प्रयत्न करत होती. काय म्हणाल्या त्या? तूच शिप्राला मारलंस ना असं विचारत होती. तू त्यांच्या समोर बडाया मारून रिकामी झाली असशील. तुम्हाला वाटते तितकी मूर्ख नाहीये मी. मला कळत होतं ती मला प्रोवोक करण्याचा प्रयत्न करते. मी शांतपणे फोन खाली ठेवून दिला. मग काळजी कशाला करतेस? कुसुमात्याचा फोन आला होता. पोलिसांना आणखीन एक नवीन पुरावा सापडलाय म्हणे. कसला पुरावा? व्यवस्थित माहिती सांगेल. तर ती कुसुमात्या कसली ना,
काळजी करू नकोस. काय काळजी करू नको? काय काळजी करू नको? हा, एवढ्या मोठ्या टाइम बॉम्बवर बसले मी. कुठल्याही क्षणी स्फोट होऊ शकतो त्याचा. आणि म्हणे मी हे प्रयत्न करायचे नाही. मलाच काहीतरी करायला हवं. मी निघून जाते इथून कुठेतरी. पळून गेलीस तर पुन्हा कधीही परत येऊ शकणार नाहीस. ज्या ध्येयासाठी जन्म घेतलायस ना ते तसंच राहील. जेलमध्ये आयुष्यभर सडत राहिले तरीही काही करू शकणार नाही मी. त्यापेक्षा निदान बाहेर राहून मी काहीतरी. मूर्खासारखं बोलू नकोस. तशीच वेळ आली ना तर मी सोडवीन तुला. काय करणार तुम्ही? माझ्याविषयी तुला अजून संपूर्ण माहिती नाहीये. संपूर्ण काय? काहीच माहिती नाहीये तुला. तुझ्या समोर असलेलं माझं हे एक रूप आहे. अशी अनेक रूप आहेत. तुम्ही काय बोलताय? मला काहीच कळत नाही. फार विचार करू नकोस. तुझ्या कॉफीत साखर नाहीये. पाहिजे तेवढी घालून घे. सुलेखा राऊत तुम्हीच का? हो, बोला. तुम्हाला माझ्याबरोबर यावं लागेल. कुठे? चौकशीसाठी. साहेबांनी बोलवले. तुम्ही मला असं जबरदस्ती घेऊन जाऊ? हो हो बाई, ऐका आधी माझं. तुमच्याकडे वॉरंट आहे? मी चौकशीसाठी न्यायला आलोय, अटक करायला नाही आलोय. ती क्षिप्रा खानविलकर मैत्रीण होती ना तुमची? हो. त्या संदर्भात काही प्रश्न विचारायचे साहेबांना. काय प्रश्न विचारायचे? आता ते साहेबच विचारतील, आम्हाला काय माहिती. तुम्ही चला. माझी थोडी घरातली कामं आवरायची. मी येते. लवकर आवरा आणि या. मी खाली वाट बघतो. बोला. We've done it, प्रिया. काय झालं? क्षिप्राच्या घरी मिळालेले फिंगरप्रिंट्स सुलेखाच्या फिंगरप्रिंट्सशी मॅच होत आहेत. This time we've nailed her good and proper. हॅलो प्रिया. हां, मी ऐकतेय. आता लवकर एक काम कर. पटकन पोलीस स्टेशनवर ये आणि सुलेखाचा रुमाल आयडेंटिफाय करून दे मला. मी तुझी स्टेटमेंट लिहून घेतो. सुलेखाची वरात आणायला डिपार्टमेंटची माणसं गेलीच आहेत. ती सहजासहजी काही गोष्टी मान्य करणार नाही, पण तिला बोलतं कसं करायचं मला व्यवस्थित माहिती आहे. तू येतेस ना? विक्रांत, I can't tell you how much I owe you. तुम्ही जर नसतात तर यू ओ मी नथिंग प्रिया, नथिंग. आणि मैत्रीमध्ये असे घेण्या देण्याचे व्यवहार करायचे नसतात. ऑफकोर्स मी जर तुला माझी मैत्रीण म्हणू शकत असलो तर, आय मीन, करेक्ट मी इफ आय एम रॉंग. यू आर ॲब्सोल्युटली राईट. चल ये पटकन, मी तुझी वाट बघतोय. हो. बाय. नीट विचार करून आठवून बघा मामा. कधी तुमची नजर चुकवून काही. तुला सांगितलं ना बाळ, कॉलेजच्या शेवटच्या वर्षामध्ये तिची आणि अभिमानची मैत्री झाली.
त्यामुळे ती सारखी बाहेर बाहेरच असायची. मला नाही वाटत त्या काळात ती असलं काही शिकली असेल म्हणून. सगळा पेच तिथंच आहे मामा. सुलेखा हे सगळं कसं करते आणि त्याहून महत्वाचं का करते याची उत्तरं मिळणं फार महत्वाचं आहे. आणि तसं मामा, सुलेखाला मी सुद्धा आता इतकी वर्ष ओळखतो की. सुलेखा अशी नव्हती, पण मग अचानक ती अशी कशी आणि का झाली? बाळ, पूनम खरंच तिला इथे राहायला घेऊन येणार आहे? मामा, जस्ट डोंट वरी. मी आहे ना. मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. आणि तसं झालंच तर एका अर्थानं कदाचित ते ब्लेझिंग इन डिस्गाइज ठरेल आपल्यासाठी. म्हणजे मला खात्री आहे मामा, पूनमनं कितीही सांगितलं तरी सुलेखा स्वतःच नाही म्हणेल. वेगळं राहायचा हट्ट तिचाच होता. एकटं राहायची गरज तिला स्वतःला आहे. आणि ती हे सगळं पूनमला नाही सांगू शकणार. त्यामुळे कदाचित पूनमला तिचं काही वागणं ऑड वाटलं किंवा पूनमला तिचा संशय आला तर. मला पूनमची खूप काळजी वाटते. खूप विश्वास आहे तिचा सुलेखावर. ज्या दिवशी हा विश्वास ढळेल तेव्हा काय होईल मला कल्पनाही करवत नाही. सुलेखा, विकी, तुझी मुंबईला कधी ट्रान्सफर झाली? आर यू ट्राइंग टू प्ले सम काइंड ऑफ प्रँक ऑन मी? आणि त्या इन्स्पेक्टरला कशाला पाठवलंस मला न्यायला? एखादा कॉल केला असतास तरी आले असते भेटायला. शिप्रा खानविलकरला ओळखतेस? हो, पण तू का विचारतोयस हे? शिप्रा खानविलकरचा खून झालाय. Oh my God. आणि तो तू केलायस असा माझा दाट संशय. शिप्रा खानविलकर कधीपासून ओळखतेस? 4-5 महिन्यांपासून. कशी झाली ओळख तुमची? तिने स्वतःहून करून घेतली होती. तिचं माझ्याकडे काहीतरी काम होतं म्हणून. शेवटच्या कधी भेटला होता तुम्ही? मला नाही आठवत. आठवत नाहीये का सांगायचं नाही? विकी, हे जे काही तू माझ्याशी वागतोयस ना, हे अभिला जर का कळलं ना तर तो
विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दे सुलेखा. मला हे प्रश्न का विचारले जात आहेत? माझा काय संबंध त्या शिप्राच्या आत्महत्येशी? ती आत्महत्या नसून तो खून आहे हे मानण्यासाठी आमच्याकडे भरपूर स्कोप आहे सुलेखा. असेल मग मग शिप्राच्या घरात तिच्या व्यतिरिक्त सगळीकडे तुझे फिंगरप्रिंट सापडलेत आम्हाला आणि ते मॅच झालेत. माझे कशावरून? मला घाबरवण्यासाठी खोटं बोलतोयस ना? आणि माझे फिंगरप्रिंट्स मॅच करण्यासाठी ते पोलिसांकडे कुठून आले? रिमेंबर तुझ्या घरी कॉफी तू बहुतेक साखर घालत होतीस. एक चमचा घालू ना? या दॅट विल बी. थँक्यू सो मच. माय प्लेजर. हां डोंट इवन ट्राय. कुठे उभी आहेस याचं भान ठेव. तुला काय म्हणायचंय? शिप्राचा खून मी केला? लेट्स गो स्टेप बाय स्टेप. हां वन मोर थिंग. रुमाल. हा रुमाल कोणाचा आहे सुलेखा? कोणाचा आहे रुमाल सुलेखा? मला नाही माहित. बघ नीट आठवण्याचा प्रयत्न कर. 100 रुमाल आहेत माझ्याकडे. मला नाही आठवत. फाईन. देन लेट मी हेल्प यू. प्रिया. प्रिया तू ओळखतेस ना सुलेखाला? हो. माझ्याकडे इथे एक रुमाल आहे. तिचाच आहे तो. हे असे रुमाल तीच वापरते. असे म्हणजे कसे? हेच ते टिपिकल डिझाईन. या रुमालाच्या कोपऱ्यावर एस काढला असेल एम्ब्रॉयडरी करून. हे असे रुमाल मी यापूर्वी अनेक वेळा हिच्या हातात नोटीस केले. आत्ता सुद्धा तुम्ही जर चेक केलात तर कदाचित तिच्याकडे. आर यू शुअर प्रिया? या